रामरक्षा म्हणणं भाजपचं काम आणि रामरक्षा करणं हे आमचं काम। नागपूरमध्ये रामरक्षा आंदोलनातून उद्धव ठाकरेंची भाजपवर टीका। जंतर मंतरवर महिलेकडून अभिजित दिपके यांच्यावर शाईफेक करणाऱ्या महिलेला आंदोलकांनी घेतलं ताब्यात। पैसे देऊन काही गुंडांना आंदोलनामध्ये घुसवल्याचा दिपके यांचा आरोप। सोनम वांगचुक यांना आंदोलन स्थळावरून उचललं तर दिल्ली पोलिसांनी वांगचुक यांना रुग्णालयात नेल्यानंतर दिल्लीतील जंतर मंतरवर मोठा गोंधळ। दिल्ली पोलिसांकडून आंदोलकांना मारहाण शिवीगाळ करत सोनम वांगचुक यांना उचलून नेलं। काँग्रेस जनता पार्टीचे अध्यक्ष अभिजित दिपके यांचा आरोप। तर हे दिल्ली पोलीस नाहीत, आरएसएसचे गुंड आहेत, अभिजित दिपके यांची टीका। दिल्ली हायकोर्टाच्या आदेशानंतर वांगचुक रुग्णालयात दाखल। दिल्ली पोलिसांची माहिती आंदोलकांकडून अडथळा आणण्याचा प्रयत्न दिल्ली पोलिसांनी केला, आंदोलकांवर आरोप। अभिजित दिपके यांच्याकडून आमरण उपोषणाची घोषणा। सोनम वांगचुक यांना पोलिसांनी रुग्णालयात नेल्यानंतर दिपके झाले आक्रमक। जंतर मंतरवर अभिजित दिपके यांचं आमरण उपोषण सुरू। सोनम वांगचुक यांची मागणी आवाक्याबाहेर असल्याचं लक्षात येताच अटक करण्यात आली। शरद पवारांची प्रतिक्रिया। तर वांगचुक यांना अटक केली तर त्यांचं आंदोलन सुरूच राहणार। पवारांची माहिती, केंद्र सरकार पूर्णपणे बेजबाबदारपणे वागतंय, पवारांची टीका। भाजप कुठलंही आंदोलन नीट हाताळूच शकत नाही। आणखी किती बळी घेतल्यानंतर धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा स्वीकारणार आहात, उद्धव ठाकरे यांचा सवाल। तर सरकारला विद्यार्थ्यांच्या भविष्याची चिंता नसल्याचा उद्धव ठाकरेंचा आरोप। अभिनेता आमिर खानला सोशल मीडियावरून धमकी। लॉरेन्स बिश्नोई गँगकडून आमिर खानला धमकी। धमकीचं कथित ऑडिओ क्लिपही होतोय व्हायरल। आधी दोन्ही राष्ट्रवादींचं विलीनीकरण करा, मगच एनडीए मध्ये सामील व्हा। भाजपने संदेश दिल्याची सूत्रांची माहिती। विलीनीकरण झाल्यास दोन्ही गटांना केंद्रामध्ये एक मंत्रिपद मिळणार असल्याची ही माहिती। भाजपच्या सूचनेनंतर सुनेत्रा पवार अस्वस्थ। तिरुपती देवस्थानच्या लाडूनंतर माहूरच्या तांबूल प्रसादाला जीआय टॅग मिळवणारा तांबूल हा देशातील दुसरा तर महाराष्ट्रातला पहिलाच प्रसाद। तांबूल प्रसाद अन्न पचनासाठी उपयुक्त। राज्यभरातील आरोग्य सेवा सोमवारी 24 तास बंद राहणार। डोंबिवलीतील डॉक्टरांच्या मारहाणी प्रकरणी निषेध करण्यासाठी डॉक्टरांचं राज्यव्यापी बंद आंदोलन। दोषींवर कठोर कारवाईसह कायद्यात सुधारणा करण्याची डॉक्टरांची मागणी। एसटी बसच्या 13.56% भाडेवाढीच्या प्रस्तावाला मान्यता। भाडेवाढीमुळे यापूर्वी केलेली 10% हंगामी भाडेवाढ झाली रद्द। भाडेवाढीमुळे मात्र सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री। राज्यात अंड्यांचे दर गगनाला भिडले। तर अंड्यांचा दर हा प्रति नग 8 ते 10 रुपयांवर जाऊन पोहोचला। तर उष्णतेमुळे 15% कोंबड्या दगावल्यानं अंडी उत्पादनात घट झाल्याचं निरीक्षणास। तर कोंबड्यांच्या खाद्याच्या किमतीमध्ये सुद्धा वाढ झाल्यामुळे उत्पादन खर्चही वाढला। राज्यभरात आजपासून तुरळक पावसाचा अंदाज। 18 ते 23 जुलैच्या दरम्यान पावसाची शक्यता। कोकणात पावसाचा जोर तर उर्वरित भागामध्ये बरसणार हलकाच पाऊस। कोल्हापुरातील शिंगणापूर बंधारा दुसऱ्यांदा पाण्याखाली। 2 दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे
शिंगणापूर बंधाऱ्यासह 9 बंधारे गेलेत पाण्याखाली. शिंगणापूर ते चिखली वाहतूक पूर्णपणे प्रभावित. SIR प्रक्रियेला निवडणूक आयोगाकडून मुदतवाढ, तर 8 ऑगस्टपर्यंत मुदतवाढ. अतिरिक्त 10 दिवसांचा कालावधी मिळाल्यानं मतदार यादी पडताळणीसाठी प्रशासनाला अतिरिक्त वेळ मिळणार. भारताच्या खासगी अंतराळ क्षेत्रामध्ये सुवर्णाचा इतिहास, तर देशातील पहिले खासगी ऑर्बिटल रॉकेट विक्रम-1 अंतराळात झेपावलं. आगमन मिशन अंतर्गत प्रक्षेपण. खासगी अंतराळ संशोधनातील ताकद संपूर्ण जगासमोर सिद्ध.